बार्शी टाकळी तालुक्यात कृषी सहाय्यकांनी आपल्या हक्कांसाठी ठिय्या मांडला आहे। मागण्या मान्य होत नसल्याने एका दिवसाचं धरणे आंदोलन आणि आता सामूहिक रजेनंतर 15 मे पासून पूर्ण काम बंद आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे। शेतकऱ्यांना सेवा देणारे हे सहाय्यक आता अन्यायाविरुद्ध लढण्यास भाग पाडले जात आहेत। बार्शी टाकळी तालुक्यासह राज्यभरातील कृषी सहाय्यकांनी अखेर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। 7 मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनात महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। मागण्या ऐकल्या जात नसल्याने 8 मे रोजी सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर गेले असून 15 मे पासून मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे। मागण्यांमध्ये कृषी सेवकांच्या नियमित नियुक्त्या, पदनाम बदल, डिजिटल साधन सामुग्री म्हणजेच लॅपटॉपची मागणी, ग्रामस्तरावर मदतनीस देणे तसेच निविष्ठ वाटपासंदर्भातील आर्थिक अडचणी यांचा समावेश आहे। शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणाऱ्या या सहाय्यकांना आज साधनच नाहीत, हे विरोधाभासाचं चित्र स्पष्ट करतं। 10 फेब्रुवारीला कृषी मंत्र्यांनी 15 दिवसात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आजवर काहीच झालेलं नाही। त्यामुळे संघटनेने आंदोलनाचे टप्पे ठरवत सरकारला अल्टिमेटम दिला आहे। राज्यभरात या आंदोलनाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्यांची ही वेदना शासन कधी ऐकणार?